नमस्कार, गुड हेल्थ या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय म्हणजे ज्यांना दमा, अस्थमा, ब्रोंकायटिस आहे, सर्दीमुळे छातीमध्ये कफ होतो, निमोनियामुळे सुद्धा छातीमध्ये कफ होतो. मग असा कफ आयुर्वेदिक उपायाने कमी करता येतो. आयुर्वेदिक उपाय खूप प्रभावी असतात, मात्र याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू दिसायला सुरुवात होत असते. ॲलोपॅथिक उपचार झटपट रिझल्ट देणारा असतो, मात्र आपला या ॲलोपॅथिक उपचारामुळे आपल्या लिव्हरशी खूप महत्त्वाचं म्हणजे याला डॅमेज होऊ शकतं लिव्हर, किंवा लिव्हरचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून आयुर्वेदाचा अवलंब करून आपले अनेक आजार, विकार बरे होतात. ज्या व्यक्तींना दमा आहे, अस्थमा आहे, ब्रोंकायटिस आहे, अशा व्यक्तींच्या छातीमध्ये कफ साठतो आणि मग यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो. आणि म्हणून ज्यांना सर्दी जरी झाली तरी छातीमध्ये कफ साठायला सुरुवात होते. याचं रूपांतर निमोनियामध्ये होऊ शकतं. वेळीच आपण यावरती उपाय करणं खूप गरजेचं आहे. असा हाचा उपाय या छातीमध्ये साठलेलं कफ पूर्णपणे दूर करणारा. या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया की आजच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याचा रस. 2 चमचे कांद्याचा रस. मी 2 चमचे कांद्याचा रस घेतलेला आहे. केवळ आपल्या या छातीमध्ये साठलेला कफच नाही तर केसांच्या मुळाशी जर या कांद्याच्या रसाने मालिश केली तर केस गळती थांबते, केसांची वाढ झपाट्याने होते आणि महत्त्वाचं म्हणजे केस हळूहळू काळे व्हायला सुरुवात होते. असा हा कांद्याचा रस आहे. कांदा नेहमी आपण आहारामध्ये, भाजीमध्ये खातो, परंतु आयुर्वेदानुसार जर या पद्धतीने जर घेतला तर आपले अनेक आजार, विकार पूर्णपणे दूर होतात. तर चला, कांद्याचा रस आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे. दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा रस. आता लिंबाचा रस एवढा गुणकारी आहे, व्हिटॅमिन सीचं मुबलक प्रमाणात असलेलं भांडार, यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढवतं. आणि म्हणून या उपायासाठी आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे. आता दुसरी गोष्ट आणखी एक यामध्ये ऍड करायची आहे ती म्हणजे मध. मित्रांनो, मध हा दमा, अस्थमा असलेल्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा व्यक्तींनी दररोज सकाळी मधाचं सेवन करा किंवा संध्याकाळी करा, मात्र दररोज करायला हवं, ज्यामुळे यांना छातीमध्ये साठलेला कफ किंवा श्वास घ्यायला त्रास होत नाही. त्याचबरोबर निरोगी व्यक्तींनी सुद्धा मधाचं सेवन करावं, ज्यामुळे त्वचा आपली निरोगी राहते आणि त्वचेसंबंधीचे विकार होत नाहीत, त्वचेमधला ओलावा टिकून राहतो. आणि मध हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सकाळी उठल्याबरोबर आपली जी सुरुवात आहे, 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध याने करावी, ज्यामुळे आपल्या शरीरातले विषारी द्रव्य पूर्णपणे बाहेर फेकले जातात आणि आपलं आरोग्य चांगल्या पद्धतीने टिकतं. शरीराला कुठलाही लवकर आजार जडत नाही, ज्यामुळे आपल्याला आपलं आरोग्याच्या बाबतीतल्या या गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. आयुर्वेदाच्या सहाय्याने आपण या गोष्टीवर लक्ष ठेवू शकतो, मात्र आपल्या दिनचर्येमध्ये हळूहळू थोडासा आपल्याला अशा पद्धतीने बदल करावा लागेल. म्हणून फक्त आपल्या आयुर्वेदाच्या या उपायाने आपले अनेक आजार, विकार दूर होतात. मात्र आयुर्वेदाचा कुठलाही रिझल्ट हळूहळू असतो, झटपट नसतो. 1 आठवडा, 2 आठवडे किंवा 21 दिवस सुद्धा लागू शकतात. मात्र हा जो आपण कफ कमी करण्यासाठीचा रिझल्ट आहे, तुम्हाला 3 दिवसामध्ये फरक जाणवेल. कुठलाही कफ छातीमधला साठलेला असेल तो पूर्णपणे बरा होतो. श्वसनाचे सर्व विकार हळूहळू कमी व्हायला लागतात. आता हे आपलं तयार झालेलं मिश्रण सकाळी 2 चमचे आणि संध्याकाळी 2 चमचे याचं सेवन करायचं आहे. संपूर्ण हा 4 चमचे तयार झालेले मिश्रण आहे. सकाळी अनुशापोटी आणि रात्री संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान. या पद्धतीने आपण 2 दिवस हा उपाय करा. तिसऱ्या दिवशी तुमच्या छातीतला कफ पूर्णपणे नाहीसा झालेला असेल. असा हा आयुर्वेदाचा झटपट रिझल्ट देणारा उपाय आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ इतरांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.